हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. शुभ सकाळ. सकाळ झाली आहे, माझं आवरून वगैरे झालं आहे आणि इथं माझी पूजा पण झाली आहे. आणि काल रांगोळी टाकली नव्हती, पुसली गेली होती दुपारूनच, तर आज रांगोळी पूजा वगैरे सगळं झालेलं आहे. आणि 8:30 होत आहे. खरं तर नाश्त्याला वेळ आहे बनवायला, पण मी नाश्ता बनवत नाही. सहसा आमच्याकडे नाश्ता कोण करतच नाही, कारण जेवणच 11 वाजता होतं. तर नाश्ता केल्यावर मग जेवणाला फार उशीर होतो आणि मिस्टरांना ऑफिसला जायचं असतं, त्यामुळे ते जेवण करूनच जातात. तर मग 11लाच आमचं जेवण आम्ही करत असतो. मग नाश्ता वगैरे आम्ही काय करत नाही. सो मी नाश्ता काय बनवणार नाही, डायरेक्ट आता स्वयंपाकच करेल. आणि आज काय बनवेल हे मला स्वतःला सुद्धा माहीत नाही आहे. बघू आज काय बनतं आहे ते. किचनमधलं सगळ्यात बोरिंग जे काम आहे ते आहे हे भांडे जागेवर लावणे. फार बोरिंग काम आहे. भांडे घासले जातात, धुतले जातात, पण ते जेव्हा जागेवर ठेवण्याची वेळ येते नको वाटतं ते. पण काय करणार ना, करावं तर लागेलच. स्वयंपाकात ठरत नव्हतं. मग आता बरेच दिवस झाले वरण चिकल्या केलेल्या नव्हत्या, तर आज मी वरण चिकल्या बनवणार आहे. आणि इथं मी तुरीची डाळ घेतली आहे. आता मी याला आधी धुवून घेते आणि वरण तयार करून घेते याचं, आणि त्यानंतर मग मी फोडणी देऊन त्यात चकोल्या टाकून देणार. सो बघा माझी रेसिपी साधी सरळ बनवत असते. फार काय असं वेगळं नाही आहे, पण तरी तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं, म्हणून मग मी आज तुम्हाला वरण चिकल्या दाखवणार की मी कशा पद्धतीने करते. आणि आमच्याकडे साधेही करतात. मोस्टली माझी आई बनवायची तर ती नेहमी साध्या बनवायची. आपलं साधं वरण असायचं आणि त्यामध्ये आपलं चकोल्या टाकायच्या आणि त्यात तूप टाकून खाल्लं की खूप छान लागायच्या. सासरी आली त्यानंतर तिथे असं साधं खात नव्हते, तिखट, तर मग त्यातमध्ये कांदा, टमॅटो, शेंगदाणे असं घालूनही चकोल्या करायच्या. त्याही खूप छान लागतात केल्या की. सो मी दोन्ही बनवत असते. जेव्हा माझ्याकडं वरण भात वगैरे असं असलं आणि वरण असलं शिल्लक, तर मी रात्रीच्या वेळेला रोणीतला चकोल्या करून द्यायची, त्याला तूप टाकून द्यायची. त्याला त्या खूप आवडायच्या. आणि जर जेवणात बनवायच्या राहिल्या फक्त चकोल्या, तर मग मी त्या तिखट बनवते, साध्या खाल्ल्या जात नाही. तर आज फक्त मी चकोल्या बनवणार आहे, म्हणून मग मी त्या तिखट बनवणार आहे. खरं तर टमॅटो वगैरे नाही आहे, संपला आहे, तर मी आज साधंच बनवेल. बघा माझी रेसिपी. इथं मी डाळ धुवून घेतली आहे आणि पाणी घातलं आहे. आता मी याला गॅसवर शिजवायला ठेवते. आणि ते गरम होते तोपर्यंत मी कणिक मळून घेते, जेणेकरून ते 10 मिनटं त्याला रेस्ट पण देता येईल. पिठात मी थोडंसं मीठ घालून घेते आणि थोडी हळदही घालते. आता मी याला मळून घेते छान.
फार जास्त पातळ नाही भिजायचं, कारण मग कट करून टाकायला जमत नाही, चिटकतात त्या पटकन. थोडंसं हार्डच ठेवणार. इथे ना मी कांदा आणि लसूणचे तुकडे करून घेतले, कांदा चिरून घेतला आहे, तुकडे केलेत, कढीपत्ता आहे माझ्याकडं आणि कोथिंबीर. सो एवढंच सामान मला लागणार आहे डाळ चिकल्या करण्यासाठी. इथे मी तेल टाकून त्यात मोहरी, जिरं, लसूण, कढीपत्ता घातला आहे आणि आता कांदे परतून घेते. मी त्यात शेंगदाणेही घालते. शेंगदाणे ऑप्शनल आहे, डाळ चिकल्यांमध्ये घालतात असं नाही आहे, पण आमच्याकडे शेंगदाणे घातलेलं आवडतं म्हणून मग मी इथे शेंगदाणे पण घालते. इथे कांदे परतून झाले, आता मी त्यात लाल तिखट घालते आणि हळद थोडीशीच घालते, कारण वरणात मी आधीच हळद घातली. याच्यात मी लाल तिखट आणि हळद घालून घेतली आहे. आता जे वरण तयार आहे ते आता त्यात घालणार. जोपर्यंत ते उकडतं आहे, वरण आपलं चांगलं फोडणी दिलेलं उकळून घेते, तोपर्यंत मी इथं सगळ्या चपात्या लाटून घेते, चपात्या करून घेते. फोल्ड करायची गरज नाही आहे, नुसतंच बिना फोल्डच्याच चपात्या करून घ्यायच्या. मी काय करते, एक एक लाटून एक एक कट करत नाही, कारण तसं मग एक एक करायला खूप बराच वेळ जातो आणि मग ज्या पहिले टाकलेल्या असतात त्या छान शिजतात आणि नंतर टाकलेल्या त्या शिजत नाही. म्हणून मग मी सगळं आधी एकदाच लाटून घेते आणि लाटून घेतल्यानंतर मग पटापट आपल्याला कट करून त्यात टाकता येतात, जेणेकरून वेळही कमी लागतो आणि शिजतातही बरोबरच आणि सगळ्या छान एकसारख्या लागतात. आधी कट करून टाकलं, एक एक लाटलं तर मग त्या बाकीच्या कच्च्या लागतात आणि बाकीच्या एकदम सॉफ्ट शिजलेल्या लागतात. इथे मी एक चपाती आधीच कट करून टाकली होती, आता मी बाकीच्या सगळ्या कट करून घेते. अशा पद्धतीने जर चकल्या केल्या तर मग त्याबरोबर आहे ना दुसरं भाजी, एक्स्ट्राची भाजी, चपाती असं करण्याची गरज पडत नाही. पण आमच्याकडे म्हणजे आईकडे ज्या साध्या पद्धतीने केल्या जातात ना, मग त्याबरोबर भाजी आणि चपाती ही लागते, कारण साध्या वरणामधल्या चकल्या नुसत्या खाल्ल्या जात नाही, पण त्या टेस्टी पण खूप छान असतात. सो इथे चकल्या कट करून माझ्या सगळ्या टाकल्या गेलेल्या आहेत. आता यांना शिजवून घेते आणि मीठ टाकायचं विसरले होते मी, तर मग नंतरून मग मी त्यात मीठही घातलं आहे.
इतक्या वर्षापासून मी शिवणकामाचं काम करते. मला कधीच काहीही त्रास झालेला नाही आहे आणि यावेळेला अचानक हे असं घडलं आहे. जी सुई असते मशीनची, शिलाई मशीनची, ती पूर्ण सुई माझ्या बोटात गेली, आरपार वरून घुसली, ती खाली टोक आलेलं तिचं. आणि म्हणून मग मी इथं दवाखान्यात आलेले होते आणि मिस्टरांचा वेळ झालेला होता, तरी त्यांनी पटकन दवाखान्यात नेलं मला आणि तिकडनं आल्यावर लगेच तयारी करून ते ऑफिसला गेले. मिस्टर गेले ऑफिसला आणि आता माझ्याबरोबर एक गोष्ट घडली आहे. मी जेवण करून झालं आणि मी तसंच सगळं पडू दिलं, भांडी वगैरे काय आवरलं नाही. मला शिवणकाम करायचं होतं, तर मी इथं शिवणकाम करत होते. आणि शिवणकाम करता करता माझ्या बोटात सुई घुसली. ही मशीनची जी सुई आहे ती पूर्ण आरपार बोटात गेली माझ्या इथून, आणि इकडनं दिसणार नाही, हे बारीक दिसतंय ना, तिकडं टोक आहे, तिकडनं ती निघाली. म्हणजे आरपार सुई पूर्ण बोटातनं गेली आहे माझ्या. काय झालं? आरपार गेली. काय झालं? हां, सुई बघ घुसली ना. बापरे, कुठून? मशीन. हां, तू बोट लावू नको, लागेल. हे बघ, कुठून घुसली? असं घुसली आणि खालून निघाली, खालून निघाली. पण ती दिसत का नाही निघाली? अरे निघाली ती. मी ती मशीनमध्येच अटकला होता माझा बोट. मी असं मशीन फिरवलं ना, तरी बोट असा त्याच्यातच अटकून होता. मग ती पप्पांनी कशी तरी काढली त्यातनं सुई. आणि घुसल्या माझ्यापेक्षा मिस्टर जास्त घाबरले, कारण बोट माझा त्यात अटकून होता आणि काढली ती कशी तरी. आणि रक्त एवढं वाहत होतं बोटातनं, रक्त सगळीकडं रक्त पडत होतं. तर व्हिडिओ करण्याचा एवढा काही वेळच मिळाला नाही, कारण रक्त वाहत होतं. आणि जर मी मोबाईल घेऊन व्हिडिओ केला असता बोटाचा, तर मग मिस्टर म्हटले असते की काही खरं नाही हिचं. आणि तसंच मग डॉक्टरांकडे गेलो, कारण सुई होती ती. तर ते म्हटले की TTचं इंजेक्शन घेऊन येऊ. तिथे गेलो, त्यांनी क्लीन वगैरे केलं, पूर्ण बोट माझं क्लीन केलं, औषध वगैरे लावलं. तिथे बँडेज वगैरे त्यांनी लावलं नाही, कारण वातावरण असं आहे. आणि ते म्हटलं की त्याला हवेशीर राहू द्या. त्यांनी अँटीबायोटिक वगैरे दिल्या आहेत आणि TTचं इंजेक्शनही दिलं आहे. सो आज, आणि एवढं आग होते, खूप दुखतं आहे बोट, पण काय करणार ना, काम करणं गरजेचं आहे. हे ब्लाऊज कंप्लीट करायचंच आहे आजच्या आज. आणि डॉक्टरांकडे गेले होते. हाईट म्हणजे असं झालं की डॉक्टरांकडे गेले होते, डॉक्टरांना दाखवलं मी आणि बाहेर आले आणि तिथं बेडशीट होते, माणूस होता, इवन त्या डॉक्टरच बेडशीट घेत होत्या. तर मग मी पण तिथे थांबले आणि घेतले. बोटात आग सुरू होती, सगळं दुखत होतं, पेन होत होतं, ब्लड येत होतं आणि मी या बेडशीटा घेत होते. सो आज असं झालं आहे आणि तरी मला आता काम करायचं आहे. सो आराम करू नाही शकत, तर ते मी आता लगेच ब्लाऊज शिवायला घेते. आराम कर, मग परत कर. आराम केलं तर मग ते कधी कंप्लीट होईल? उद्या कर. नाही, त्यांना आजच हवं आहे इव्हिनिंगला. का? त्यांचं लग्न आहे ना, त्यांना त्याच्यासाठी हवी आहे. उद्या लग्न आहे त्यांचं. मग रेस्ट कर आणि मग लवकर फटाफट कर.
इथून पाण्यासारखं निघतंय, ब्लडही येतंय असं थोडंसं. इकडनं फारसं दिसत नाहीये, पण त्यावेळेला ते आरपार सुई निघालेली होती. मला हा बोटाला लागलाय म्हणून त्याला जास्त त्रास होतोय. आणि तो मला हे करतोय, मम्मी तुला कसं काय लागलं? झोप तू. नाही रे, झोपली तर काम कोण करणार ना? रात्री दे. अरे रात्री पण द्यायचंय तर कम्प्लीट तर झालं पाहिजे. थोडा झोपून जा आणि मग मी उठून जाईल आणि मग कपाळ. नाही झोपली तर मग कामं होत नाही. त्या दिवसापासून निंबू पाणी बनवायला यायला लागले. त्या दिवसापासून रोणीतला पाणी प्यायचंच असतं आणि रोजचा कार्यक्रम असतो हा. पाणी घ्यायचं, निंबू प्यायचा, तर चालूच असतं. नाही सांगितलं तरी बनवायचंच आहे. हां हा बनवायचंच असतं. का? मला आवडतं. आवडतं म्हणून रोज रोज प्यायचं? हा. उडालं डोळ्यात? मग आता अगेन पाऊस. आज विचारातच होते की आज ऊन आहे, आज काय पाऊस येणार नाही. आला परत. असा पाऊस जे उन्हाळ्यात पडतोय तो पावसाळ्यातही पडावा, नाहीतर असं होईल आता या दाखवून येईल आणि नंतर येणारच नाही. असं माझ्या बोटाचं झालंय काय माहिती, बरं होईल की नाही. आणि माझी सगळी कामं राहिली आहेत, भांडे पण राहिली आहेत. आता विचार करते की कसं करू. पाण्यात हात घालायला तर नाही सांगितलं आहे कारण तिथं होल पडलं आहे. आता कसं होईल. इथं रोणीत पूर्णपणे पावसात भिजून आलेला होता आणि मी इथं रागवत होते त्याला की पावसात का भिजला. ब्लाऊज शिवून झालेलं आहे. स्टिचिंगचं जे काम होतं माझं आज आणि उद्या करणं गरजेचं होतं कारण आज इव्हिनिंगला ते द्यायचं आहे. सो ब्लाऊज शिवून झालं. इथं ब्लाऊज रेडी आहे, दोघी ब्लाऊज. आणि आता घरातली कामं करायची आहे, हे भांडे आवरायची आहे आणि बोटायला लागले. माहीत नाही आता कसं करणार. लाईट गेलेली आहे, लाईट गेली की मग काहीतरी कॅरी बॅग वगैरे बांधते त्याला आणि करते. रोणीचा क्लास होता, रोणीत क्लासला गेला आहे. आता 4 ते 6 तो क्लासलाच राहील. 2 तास त्याचा क्लास असतो. लाईट आली की मग आता कामाला सुरुवात करायला लागली. लाईट आल्या आल्या मी सगळे भांडे आणि किचन कट्टा पूर्ण क्लीन करून घेतला होता कारण सकाळपासून ते तसंच पडलं होतं. आणि इथे पाऊस परत सुरू झाला होता आणि एवढ्या जोराचा होता की वादळ आल्यासारखा पाऊस इथे आलेला होता, म्हणजे समोरचं काही दिसत नव्हतं. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.